सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना आता परवाच जी.आर. आपण पीक विम्याचा काढलेला आहे. अनेक त्रुटी त्यामध्ये त्या आमच्या समोर त्या ठिकाणी आलेल्या. परवा याच्यावर विस्ताराने इथं चर्चा झाली. कृषी मंत्र्यांनी सांगितली बैठक घेतो म्हणून. क्लेम रेशोच्या संदर्भात काही आक्षेप आहेत. मी एक उदाहरण परभणी जिल्ह्यातलं आपल्याला देतो. सोयाबीनसाठी एकूण विमा हप्ता 18% आलाय. तुम्ही आता जे शेतकऱ्याच्याकडनं घेणार, आणि अकोला जिल्ह्यात मात्र हा 1% आला ह्या क्लेम रेशोमुळे. अशी काही उदाहरणं त्या ठिकाणी आलेली आहेत. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरीचा विमा संरक्षित रक्कम 47,000 आहे. विमा हप्ता 2.5%. त्यापैकी विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना 2% भरणं अभिप्रेत आहे असं आमची माहिती आहे. ती जवळजवळ 1175 रुपये भरायला 1175 आहे. त्यातले 940 शेतकरी भरणार आहे आणि राहिलेले 117 आपण आणि केंद्र शासन. त्यामुळे या नव्या जी.आर. करताना आम्ही परवा सुद्धा मंत्री महोदयांना विनंती केली की आता अधिवेशन काळातच एक बैठक लावायची या संदर्भात. काही तुम्हाला यातले बदल आम्हाला सुचवायचे आहेत, ते बदल किमान करून पुन्हा काही नव्यानं कॅबिनेट पुढे जावं लागलं तर जावं लागेल. नाहीतर ह्यातून ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला, सदाभाऊ खोतनी त्याच्या संदर्भात या ठिकाणी केलेला आहेत. आणि म्हणून मला वाटतं की बैठक या अधिवेशनात आपण लावणार का.